सासूबाई सासरे बुवा काही समजलं नाही. चायले नाही विचारणं, पाण्याला नाही विचारणं, आणि हे काय साबुदाणा उसळीची वाटी देऊन दिली होती हाती. कमाल आहे बा तुमची तर. आणि दिल्ली तर अशी दिल्ली का 2-3 घासात खतमही झाली. काय 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 आहे का नाही आहे बा आम्हाला जवाई माणसाला इज्जत इथं का नाही आहे? अरे डबल घेऊन घ्यायची होती, काय फरक पडला असता? अरे आपल्या घरचा कार्यक्रम आहे ना हा, हक्कानं मागायची इथं. काय हक्काच्या गोष्टी करू राहिले तुम्ही? हक्कानं तुम्हाला 20,000 रुपये मागितले होते वावरात लावासाठी, तर तेच तर दिले नाही तुम्ही. पैसे नाही आहे, पैसे नाही आहे करू राहिले होते. आणि हे आता वाडा घ्यायला कुठून आले पैसे? तुम्हाला याच्या पहिले 4-5 डाव पैसे दिले आहे, 20-20, 30-30 हजार रुपये. 2 डाव 50-50 हजार रुपये बी दिले आहे. तेच तर तुम्ही वापस करायचे नाव नाही करू राहिले, आणि हे अधिक मागू राहिले होते. तुम्हाला कवाय वापस मागितले तर तुमचं काय राहते का? आता पैसेच नाही आहे, आता पीक पाणी मंदात विकू काय, आणि असं करू काय, तसं करू काय? मग कोण्या हिशोबानं देऊ मी तुम्हाला पैसे? अरे आमच्यापाशी पैसे असते तर आम्ही तुम्हाला मागितले असते काय? याचा तर विचार करा. मग मी देतो ते पैसे जाते कुठं? वावरात एवढं पीक पाणी निघते तुमच्यावाल्या, तुम्ही विकता तर त्याचे पैसे कुठं जाते? वापस द्यायला लागते ना घेतलेले पैसे. आता आम्हाला बा मेहनत करूनच कमावं लागते ना. तर देतो म्हटलं ना तुम्हाला, देतो म्हटलं नाही काय? देतो म्हटलं ना तुम्हाला, मग तुम्हाला एवढी कायची गडबड राहते? पैसे नाही करता राजे हो, आणि एवढा मोठा वाडा घेऊन घेतला. काय कमी पैशाचा आहे का? 50 लाख रुपयाचा आहे. काय आहे त्याच्यात? 50 लाख रुपयाला काही लागलंच नाही काय? आमची कमाई आहे, आम्ही घेऊ राहिलो. आम्हाला कोण म्हणणार आहे? साबुदाण्याची उसळ खाल्ली नाही तर तुम्ही? खाल्ल्या बाबा, 4 प्लेटा भेटल्या, 4 प्लेटा खाल्ल्या. कमीत कमी प्लेटा तर मोठमोठ्या ठेवायला पाहिजे होत्या. ते 3-4 घासात खतम होऊ राहिले. अरे उपवास केला तुम्ही का काय केलं? काय एवढी खा लागते का उसळ? नाही तर मग केवढी खा लागते? तर आपापल्या पोटाच्या हिशोबाने खाते लोक, नाही का जी काकू? काय का म्हणून आम्हाला म्हणून राहिला का पोटाच्या हिशोबाने घ्या लागते म्हणून? कायले करत असतं रे मग उपास? पोट होता काय होय राजा त्याला? मार 4-4, 5-5 प्लेटा उसळीच्या दाबून राहिला, आणि तरी अधिक म्हणूनच राहिला येऊ दे म्हणून. तेवढं लागतेच ना आपल्या पोटाले, पोट पाहून काम असते ना. अरे झालं का रे मोहन? भरलं का पोट? भजन कीर्तनाला दिसलं नाही इथं, आणि कामं करायला दिसलं नाही, आणि बरोबर उसळ वाटणं चालू झाल्यावर आला. आणि 4-5 प्लेटा घेतल्या दाबून चांगल्या. आता तर घरी उसळ खायची गरज नाही आहे. जास्त शायनेपणा नको करू वरतून. काय करू राहिला वरत रे? जा ना घरी आता. का आता अधिक रात्रीची सोय लावून राहिले? तुझ्यासारखी शाही जिंदगी आहे का आमचीवाली? केलं नाही केलं कोणाच्या इथं काम चाललं, फक्त खाले या. आम्हाला तर हातभार लावूच लागन. चल जातो मी पांटेल्यावर, यायच्या मागं नको लागू. जाय तू बी घरी आता. आणि रात्री काय आता फरायचं करू नको. इथं चांगलं माझ्या पोट भरून कार्यक्रम होऊन गेला. काय रे बा तुमचं वाला? चला जा ना म्हटलं आपापल्या घरी. तू जाय, त्या मागं येतो. जाय, कामं नाही का आम्हाला इथं? सल्यान शाहरुख आहे काका कोणाला पाहू राहिले रे? मला तर वाटू राहिलं या दोघांपैकी कोणीतरी एक याच्यातनी मोनिका आहे. मला तसंच वाटू राहिलं, म्हणून तर पाहू राहिले ते. शाहरुख या 2 पैकी एक 100% मोनिका होय. कारण मगाशी मोनिका म्हणून त्याचं चालू होतं, पण मला माहित नाही. पण जर का कोणी बोलली या दोघांपैकी, तर मी ओळखू शकतो का कोणती मोनिका होय म्हणून. चल घरी मोनिका आता, उद्या इथं जेवायला पण या लागते. हे वय रे सल्ल्या, हे वय ते मोनिका इकडली. अरे हाव राजा, पण ते इकडे पाहूनच नाही राहिली ना. इकडे वरता पाहिली का मला पाहिजेच ते. हे वय रे चित्या, हे होय ते मोनिका. काय होय कोणाला पाहू राहिले? कोणालेच नाही. तुम्ही कसे काय इथं? धांदरला सल्ल्या काका, धांदरला. याचा अर्थ या दोघीलेच पाहून राहिले होते ते. तुम्ही काय करू राहिले रे इथं? आम्ही काही नाही, आम्ही काय करणार आहे? चल इथून चल लवकर शाहरुख. हे लक्ष ठेवूनच राहते. यायला जर माहीत झालं ना, हे पुऱ्या गावात बॉम्ब करून टाका. पिक्चर रिलीज व्हायच्या पहिलेच म्हटलंय पिक्चर खतम करून टाका. चल लवकर इथून. पायरे कसे पायाले ते याच्यावरच लक्ष ठेवून होते. भोला कुठे गेला? भोला नाही दिसू राहिला. भोला, अरे ये रे इकडे भोल्या. काय म्हणतो आई? अबे काय जसं नाव आहे तसंच राहशील काय? भोलाच राहशील का पुरा? हे पाय ना जवळ कसे चंटाय ते आले. जरा जवळ सोबत राह 4-5 दिवस, आणि हुशार होऊन जाय ना. काय नावासारखाच राहशील भोला. एवढा मोठा वाडा घेतला त्यासाठी. पाय नसन पाहिजे तुले तर देऊन द्या आम्हाला, आम्ही राहतो वाड्यात. नाही का हो नागोराव? नाही बाबा मी नाही राहत. हे देऊन द्या, हे चिमनरावलेच देऊन द्या पुराच्या पुरा वाडा. बस हे काय देते? अरे आपल्यासारखं मोठं मन आहे का द्यायचं वालं? 30,000 रस्ता मागितले पेरणी करासाठी, तर दिले नाही जाईन. आणि आपल्याला एवढा मोठा वाडा देते का ते? लाख रुपयाचा होय का करोड रुपयाचा होय? आता सांगून तर लाख रुपयाचा राहिले. लाख रुपयाचा वाडा भेटू आला का आता? अरे आपला दोस्ताने वाला होता तो, त्याला गरज होती. तो म्हणे का आता तुम्हालाच द्यायचा आहे म्हणे, तुम्ही गावाचे सरपंच आहेत, जरा शाही घराण्यासारखं वाटते म्हणे. मग मी म्हटलं का ठीक आहे माझी इच्छा तर नव्हती घ्यायची, मला घ्यायचं होतं वावर. पण मी म्हटलं आता बरं दिसू राहिलं. या वाड्यातला सागवान ऐकतो म्हटलं तर त्याच्यापेक्षा जास्त रुपयाचं जाते.
तर त्या हिशोबानं घेऊन घेतला वाळा. मग काय आता एवढा मोठा वाळा घेतला आणि त्याच्यातला सागवान काढून का तुम्ही आता सागवान इकसान का? मग नाही ना हो, काय तुमचं कुकडे दिमाग चालते काय? काय त्याच्यातलं वाळ्यातला आता सागवान काढून ते इकू का मी? आणि मग हा बाकीचा वाळा कोण घे निका? त्या सागवानाच्या ना तर शोभा आहे दिले. नाही म्या म्हटलं काही सांगता नाही येत बुवा तुमचं वालं. चला तुम्ही करा आराम. हां, काही टेन्शन घेऊ नका. चाय पाणीची व्यवस्था सगळीच केलेली आहे. आरामात त्या. काय म्हणून मी चिमनराव, टेन्शन नका घेऊ. नागोराव तुम्ही टेन्शन नका घेऊ. तिथं उसळ केली आहे, आधी करतेच रातच्यानं संध्याकाळसाठी आपल्यापुरती. तोपर्यंत शांता आणि मी जरा म्हटलं लोकायले सांगणं करून येतो उद्यासाठी. हां, कसं आहे गावातले लोक सांगणं केल्याशिवाय येत नाही घरी. नाहीतर बस मग ते एवढा मोठा स्वयंपाक करा लागन आणि बस त्या ढोराच्या समोर मांडून द्या लागन. तुम्ही बसा आराम करा, आम्ही जातो मग. अरे ये रे भोले, ये बस इथं. श्रावण महिन्यात काम आहे ना राजाचं आलं, ये. कायले मग भावाची मजा घेत असता हो तुम्ही घडी घडी? कायले मजा घेत असता? मी कायला मजा घेतो बा? त्याचे बाबाच तर त्याची मजा घेते. काय म्हणते का भोलात राहशील का म्हणून आमच्यासोबत राहून चंटून जाय म्हणते. म्हणत नाही का आता त्या बापाले म्हणणं? मला काय म्हणून राहिली? कशी वाटली आपल्या आजची साबुदाण्याची उसळ? साबुदाण्याची उसळ गिसळ झालती चांगली, पण थोडीशी कमतरता होती त्याच्यात. कमतरता? कोणची कमतरता होती? कमतरता कमतरता तर कोणतीच नाही वाटली व वसंतराव. चांगली तर वाटली आम्हाला खायला. कमतरता हा, कमतरता खाली होती? चांगली तर झाली होती, एक नंबर खाले. कमतरता अशी काही लव राहिले का वसंतराव? एक नंबर तर झालती खाले. कमतरता आहे म्हणता, कायची कमतरता आहे त्याच्यातनी? अरे मला बोलू तर द्या, मला सांगूही नाही देऊ राहिले तुम्ही आपलीच लावून राहिले. थांब ना जराशे, मला तर सांगू द्या कायची कमतरता होती. तर पर्यंत माया अनुभव आहे आणि आतापर्यंत जेवढाही मी स्वयंपाक केला आहे, इथं एकाले विचारून घ्या का आपल्या हातचा स्वयंपाक कसा राहते. नाही चांगलाच राहत असेल ना, मग सांगा ना समोर. कमतरता सांगा म्हणले. काही कमतरता असेल तर कसं आहे, आता संध्याकाळी अधिक उसळ बनवाच लागते, तर कमतरता असेल तर त्याच्यात कमतरता मी दूर करून टाकतो. म्हणून सांगा तुम्ही कोणती कमतरता वाटली. सांगूनच राहिलो, ऐकून तर घ्या शांततेत. सांगूनच राहिलो ना. कमतरता अशी होती का तुम्ही जे शेंगदाणे टाकले ना, तर तुम्ही आता शेंगदाणे तर टाकले, शेंगदाणे तर टाकाच, पण तुम्ही का नाही त्याच्यात काजू बदामही टाका. जसं तुम्ही त्या साबुदाण्याच्या उसळीतनी काजू बदाम टाकसान, शेंगदाणे तर पाहिजेच, पण काजू बदामही तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढे शेंगदाणे आहे. तर तुम्ही पहा त्याची टेस्ट कने अधिक चांगली होईल मा हिशोबानं म्हटलं. हां, जोपर्यंत मी आतापर्यंत जेवढा म्हटलं अभ्यासक्रम झालेला आहे मायावाला स्वयंपाकाच्या विषयी, आणि PhD करू राहिलो मी त्याच्यावर, तर त्या हिशोबानं म्हणून राहिलो मी. तुम्ही त्याच्यात काजू बदामही टाका, जेणेकरून त्याची चव कशी दुप्पट होईल आणि त्याच्यानंतर खायची मजा आणखी वाढन, असं माझं म्हणणं होतं. बाकी काही नाही. काही लावू राहिले का वसंतराव? कधीच तर मी उसळीतनी पाहिलं नाही असं काही. हां, काजू बदामा टाकलेले. बस शेंगदाणेच टाकते बा उसळीतनी आणि आलू राहते. अधिक काय राहते त्याच्यात? अरे बुवा, मी घरी बनवतो ना, तर मी शेंगदाणे टाकतो, काजू बदामा टाकतो, तर त्याची टेस्ट दुप्पट होते. काय माहित बा आता दुप्पट होते का चौपट होते. तर तुम्ही एवढे स्वयंपाक केले आहे काय? हां, केले आहे का मला सांगा. नाही आम्ही कायले केले स्वयंपाक? तुम्हीच करता. आता पार्ट्या गिरट्या राहिल्या तर मग तुम्हीच काऊन नाही ठेका घेऊन घेतला इच्छा तात्याच्या इच्छा? तुम्ही तर एक नंबर स्वयंपाक बनवता ना. तसं नसते ना. आता तुम्ही किती पैसे घेतले इथं स्वयंपाक बनवायचे आणि उसळ बनवून द्यायचे? 5,000 रुपये घेतले, बाकी सगळं द्यायचं, फक्त बनवून द्यायचे. झालं हे बरोबर आहे, हे मान्य केलं तुम्ही का 5,000 घेतले म्हणून. आम्हाला दिले असते का तेवढे? नाही, मला देत नाही ना तेवढे. मला 400 रुपयातच घोयत होते ते सोकारीच्या मजुरी. म्हणून मी पुढाकार नाही घेतला, बसून गेलो भजन कीर्तन करायला, नाही का. तर तुम्ही एकदा टाकून पहा, त्याच्यानंतर लोक तुम्हाला काय सांगते त्याविषयी ते तुम्ही मला सांगा. जो माझा अनुभव आहे मी तुमच्यासोबत कसा आहे थोडासा वाटला, बाकी काही नाही. हा, पण काजू बदाम आणून तर दिल्या पाहिजे ना तात्यानं, तवाच टाकीन ना त्याच्यात. हे इथंच तर थोडंसं तुम्ही बैक होता का. जेव्हा तुम्ही सौदा लिहून दिला ना, तेव्हाच त्याच्यात काजू बदाम लिहून टाकायला पाहिजे होत्या. ते थोडी काही वाचत बसते, ते तर डायरेक्ट म्हणते ते दुकानावर चालले जाण घेऊन या आपलं नाव सांगून. तर आता आल्यावर त्याला म्हण जा त्या काजू बदामा टाकल्यानं अधिक थोडीशी बरी लागते म्हणा उसळ, असे म्हण जा. पण आता थोडी काही गाव जेवण आहे उसळीचं, आता घरच्या पुरतीच आहे. हां, ते म्हणे का बस घरच्या पुरतीच आता उसळ बनवायची आहे म्हणे. अरे आम्ही घरचेच माणसं होय ना, आम्ही का बाहेरचे माणसं होय काय? हो, आपण घरचे माणसं नाही होय काय? घरचेच माणसं आहे आम्ही. आता जे तुम्ही अर्धा 1 घंट्यानं उसळ बनवसान, तर त्याच्यात थोडं म्हटलं काजू बदामीची फरमाईश टाक जा आपली वाली, बस. बाकी तुमच्या हाताला एक नंबर चव आहे,
उद्याचा स्वयंपाकही असाच टेस्टी बनवा. हां, आणि भाजी घट्ट यासाठी तुम्ही काय वापरता, काय टाकता? थोडा रस्सा घट्टा यासाठी तुम्ही काय टाकता? मी बाजऱ्याचं पीठ टाकत असतो. नाही नाही नाही, हे एकदम अगदी हे काही योग्य नाही आहे बाजऱ्याचं पीठ. बाजरा खाणं कसं थोडं शरीराला हानिकारक आहे. हां, त्याच्या जागी तुम्ही काजू बदामीची बारीक करून पेस्ट टाका, म्हणजे त्यानं घट्ट येईन भाजी आणि त्याला आणखी चव लागन. काजू बदाम हे प्रत्येक याच्यात वापराच, असं माझं म्हणणं होतं. कसं आहे, वाळा घेतला आहे तात्याने इकत. हा 1,10,00,000चा वाळा घेतलेला आहे आणि तुम्ही काय 5-50 रुपयानं बैकोता काय? होते असे काजू बदाम कितीक महाग होते नाही का हो? मी तुमचं नाव सांगतो मग का काजू बदामा टाकायला लावल्या म्हणून. माझं नाव नका सांगू ना. मग ते काय कारण, ते तुमच्या रोजीरोटीवर पाय देन. मग काय कारण माहीत आहे का वसंतराव, तुम्हीच स्वयंपाक करा. ह्या माणसाला मी डायरेक्ट पाठवून देतो बा घरी, हे उसळीची मजुरी देऊन. मग तुमच्याच पोटावर पाय पडन. पहा बा, तुमची इच्छा बाकी माया काही नाही. कसं आहे, तुमचंच वालं म्हटलं नुकसान नाही झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला मजुरी भेटली पाहिजे. तुम्ही जर सांगसान का ह्या माणसानंच बा भाजी घट करासाठी आणि उसळीत काजू बदामा टाकायला लावल्या, तर तुमचं नुकसान होईल, बाकी काही नाही. चला येतो. नाही, जेव्हा नवीन सून करून आणली ना घरात, तेव्हा तिचे नाटकं पाहिल्याच नाही जाये. घरात चप्पल अलग लागे तिले. अधिक तिले संडासले झाले चप्पल अलग लागे, कुठं या जाची अलग. अशा तर तिचे 10-15 चपलीचेच जोडं होते. आणि वावरात जाय म्हटलं तर वावरात जात नाही म्हणे. मी कायले जाऊ म्हणे वावरात. म्या म्हटलं फालतूचे नखरे काही करू नको. त्या बापानं वावर मागितलं होतं ना, चल घे, होय तिथं सरकी, जास्तीच्या नाटकं नको करू. आणि दिल्लीन तिच्या पायात टायरी चप्पल मग, आणि चल होय म्हटलं वावरात सरकी. नाही तर ते तर मला बोटावर शिकोच करे. चांगली धुनकली तिला एकदा. मग म्हटलं जास्त येलाच नाही आपल्यासोबत. आता पार सरकी झाली ते. आता जास्त नाटकच नाही करत फालतूची. अहो माया पोरग तसं नाही आहे. माया पोरग पुरं बैलच आहे. त्या पोरग तरी काही ना काही त्याला वाला ऐकत जाय. माया पोरग काहीच नाही ऐकत ना, सगळं बायकोच ऐकते ना. बस सांगितल्या कामाचं आणि दिल्या भाकरीच आहे. नाही बापा, माया पोरग नाही आहे तसं. माया पोरग ऐकते जरा माया मनानं, म्हणून तर एवढी नाटकं करू राहील ते. वावरात नाही जात, हे नाही करत, ते नाही करत. आणि महापोराले असं सांगितलं तर माया पोरग म्हणते का जाऊ दे नाही जात. अहो बसली का व कुसुमबुडी? काहून तुले दिसून नाही राहिलं काय? भोकणे झाले का टायर्ड होय? तू घे एखादा चष्मा लावून. हे असं आहे, तुले सारखं विचारलं का तुले उलटच लागते कधी बी. हा तर मग मला उलट विचारत जाय, सारखं लागते. उद्या सगळे जण जेवण कराले. सगळे जण? तू तर मला एकटाच दिसू राहिला, सांगणं करायला आला. माईचे माणसंच पाठवीन मी, आम्ही बाया कोणीच येणार नाही. अहो येऊ राहिली ना शांता सांगायला, थांब ना जराशी. घरचे सगळे जण जेवण कराले, वास्तू शांतीची पूजा आहे. भोलू आजी त्या इथे सांगितलं आहे. सविता त्या इथे सांगितलं आहे. व सगळे जण ये जा, स्पेशल सांगणं करायला आली. आणि सगळे माणसं बी बोलावजा घरचे. मी सांगायला आलो, नाही तर माणसं सांगणं करायला नाही आलो. घर बांधलं का रे पलाटात? पलाटात नाही, वाळा घेतला इकत सीतारामचा. हो काय, बरं. म्हणे सकाळपासून त्याच घरी आहे वाटते. हा म्हणे माझ घरी आहे ना. बरं येतो मग. काय बरं, सरपंच बने तर वाळा घेऊन घेतला त्याने इथं. चांगलेच घापलेबाजी चालू आहे जेव्हापासून सरपंच बनला तेव्हापासून. नाही तर काय माय, ते लाईट दिले लावून, त्या खुर्च्या आणि त्या कचऱ्याच्या पेट्या आणि त्या कचऱ्याच्या गाड्या आणल्या आणि ते झाडं लावा. बाकी काय आणलं? काहीच तर नाही आणलं. किती दिवसाचा म्या घरकुल टाकून ठेवला आहे. मग त्याला म्हटलं का मी घरकुल आणून दे, तर मा हाती नाही आहे म्हणते ते. तिकून सरकार ऑनलाईन पास करण म्हणते ते. तेव्हा ते ऑनलाईन मापाशी येण तेव्हा मी तुम्हाला देईन म्हणते. काय कामाचं आहे का सरपंच? आपण चांगल्या मनानं निवडून दिलं, तो आपलंच घर भरू राहिला आणि आपल्या घराच्या इथं टीनं घरू राहिले पाण्यानं. ते काही घेणं देणं नाही. कोणाचाही तसाच आहे माय, कोणाला निवडून द्या आणि कोणाला नाही विचार पडला मला तर. निर्मलाबाई, सगळे जण घरचे जेवण कराले. उद्या वास्तू शांतीची पूजा आहे. आणि अशोक भाऊले सांगून दे जा. नाही तर मग मनसान बा का सांगणं नाही आलं. नाही येतो. अरे आहे का कोणी घरी? अरे घरी आहे का नाही आहे? अरे नमस्कार सरपंच साहेब. अरे नमस्कार मेंबरीन बाई. आता कायचा मेंबर बनवता मले? आहे ना आता एक सरपंच घरी. आता पुढच्या 5 वर्षानं तुम्ही राहायचा उभ्या. तुम्हाला देऊन आम्ही मत, तुम्हाला करून टाकीन सरपंच. बस काय तेच कामं करावं काय? सरपंच बनाचे? आता ह्या घरच्या माणसाला तर जगू नाही देत लोक. सारखे सुधे आहे काय? बोला कसं काय केलं येणं म्हणजे सगळ्याले घरी जेवाले येणं आहे. वास्तू शांतीची पूजा आहे, वाळा घेतला इकत इथं. बरं माणसालाच आहे का फक्त जेवण? नाही ना बापा, बाईले आहे ना. सगळे जण ये ना घरचे, म्हणून तर दोघे जण आलो सांगाले. बरं येतो. अरे या वामन भिंगोट्याच्या इथं सांगायचं का? तुमची इच्छा असेल तर सांगा. तो काय सारखा सुद्धा वागत नाही आपल्यासोबत. काही ना काही मागून काळ्या करतच राहते.
राहू द्या, त्याला काही सांगू नका. नाही व चांगलं नाही वाटत. पुऱ्या गावाला सांगू राहिलो आपण आणि त्याचं घर राहू देणार आहे का? चल सांगून देऊ. ते यन नाही यन ते त्याचा प्रश्न आहे, पण आपण सांगून देऊ. आपलं काम आहे सांगणं. मीनाबाई, ओ मीनाबाई, मीनाबाई भिंगोटे, घरचे सगळे जण जेवण कराले. घरचे सगळे जण जेवण कराले. वामनरावले सांगून दे जा. हा नाही तर मग म्हणन का सांगितलंच नाही म्हणून. सगळे जण वास्तू शांतीची पूजा आहे. बरं बरं ठीक आहे. तर तू मले साबुदाण्याची उसळ खाताना दिसला. तिसरी का चौथी प्लेट घेऊन आला होता तू. बस म्हणजे काही काम आहे का नाही आहे? काही हातभार लावाले, काही छोटे मोठे कामं उरले आहेत हे कराले, काही या नाही लागत नाही. आपला पांटेला बरं ना आपण बरं. जसं काय त्या घरी कोणते कार्यक्रम होणारच नाही आता. आता त्या घरी कार्यक्रम असल्यावरही आम्हाला असंच करावं लागन. फक्त खायला या लागन. अरे तसं नाही आहे ना वसंतराव, तुम्ही विचार करा. मी काय करू तिथे येऊन? मला ना भजन म्हणणं जमत, काही नाही जमत. मग काय करू मी येऊन सांगा ना? त्याच्यापेक्षा मग पांटेल्यावर थांबलो, तेवढेच माझे 10-15 गिऱ्हाईक निपटले. भजन नाही जमत, कीर्तन नाही जमत, तर मग काय फक्त काय खाणंच जमते का रे बुवा तुले? खाणंच जमते काय? हे नामदेवराव आहे, हे दिलीप भाऊ आहे, हे पाटील आहे, देवानंद भाऊ आहे. यायले भजन नाही जमलं तरी म्हटलं ते तिथं टाया वाजवायला तर होते आणि मागं तर म्हणाले होते ना. पुढच्या वेळेस येईन मी. आता जाऊ द्या हे वर्ष. नाही, आमचं फक्त म्हणणं एवढंच पडलं का त्या इथंही जो कार्यक्रम राहील तेव्हाही आमच्यापासून काही अपेक्षा करजो नको. आम्ही फक्त जेवायला येईन बुवा बस, खायला येईन बस, त्या टायमातच येईन बरोबर. जाऊ दे ना, झाली माझ्यानं गलती, मी मान्य करू आलो ना. एवढं काय नाराज व्हावं लागते आता? तुम्ही लवकरच नाराज होता राजू. नाही मी कायले नाराजू? मला काय करावं लागते? माहीत थोडी काही कोणते कार्यक्रम राहते, पण तुमच्या इथं राहते, तुम्हाला समजायला पाहिजे. आता उद्या सकाळी तरी राहायचो, एवढं बोललो तर तुले. नाही तर बस सकाळी पांटेला उघडशीन. तिथं जरा करा गिरार राहायचा. तिथं गंज उचलणं आहे, वाळणं करणं आहे. ते करायला हाय ना पोरं, पुट्टे हाय नाही काय? आपण बा तिथं राहीन, सांगा गिगाले त्याले. पाय तुले काय वाटते तर जेवण आहे म्हणते ना सरपंचाच्या इथं. सांगणं नाही आलं का त्या इथं? नाही माहीत सांगणंच तर नाही आलं. वाट पाहू राहिलो मी. सांगणं जर माहीत आलं नाही, जात तर नाहीच मी आणि मग घरच्या आईले पाठवत नाही. पण त्याच्यानंतर जर का तो मत मागायला आला का त्याची पुरी खाल्ली पिल्ली काढतो मी. मतं मागायच्या वेळेस आमचे घरं दिसते आणि असे तू वास्तू शांतीची पूजा करू राहिला, असे जेवाचे कार्यक्रम राहू राहिले, तेव्हा आमचं घर नाही दिसत. सांगणं सांगूनच राहिला तो. येन तो घ्या येऊन राहिला, इकडेच येऊन राहिला. अरे नमस्कार जनार्दन काका. नमस्कार अशोक काका. अरे कुठे गेली घरची बाई? दरवाजा लागलेला दिसू राहिला. ते जरा दवाखान्यात गेली. सगळे जण जेवण कराले, वास्तू शांतीची पूजा आहे. सगळेच जण, माणसं बाया दोन्ही बी, लेकरं बी. आणि तुमच्या घरी सांगितलंय अशोक काका. बरं नक्की या जेवाले. वा सांगितल्यावर याच लागते. आणि दवाखान्यातून बाई आल्यावर बाईले सांगून देजा. आज पाहिलं म्या तुले, तू तात्याच्या वाड्यात आली होती ना? नाही मी ती नाही होय. मी तात्याच्या वाड्यात आलीच नाही आज. अरे यार, मला वाटलं तेच होय का तू? म्हणूनच तू पाहून नव्हती राहिली का माईकडे? हेट, मला वाटलं तू तेच होय आणि माईकडे बा काहून नाही पाहू राहिली? नाही मी आलीच नाही तात्याच्या इथे. बरं मग उद्याचं सांगणं असेल ना त्या इथं, तात्याच्या इथचं? हो आहे. मग उद्या ये तू जेवण करायला. मग तू कशी आहे काय आहे मला पाहायचं आहे ना, तर पाय नाही होते. माझी खूप इच्छा आहे तिथे जेवण करायला यायची, पण मला जर वेळ मिळाला तर मी येणार, नाही तर मी नाही येणार. माझं काही असं पक्क नाही आहे. पाय ना, काढ ना वेळ जरासा. आता आम्ही इकडे कचऱ्याच्या गाड्या बंद करून एवढा वेळातला वेळ काढू राहिलो आणि तू जराशी वेळ नाही काढू राहिली. मग काय कामाची गोष्ट आहे? मग काय आईस्क्रीम खाले आणि ते कुरकुरे खालेच वेळ काढता काय? आणि आम्हाला मग फोन पे न पैसे मारायला लावतं. हे बघ, तू असे जर मला टोमणे मारत असशील 10 वेळा की तू फोन पे पैसे मारले, तर मी तुझे परत करून देईन पैसे. जसे माझ्याकडे उद्या पैसे आले मी तुला परत करून देईन. अबे काय काम बाईको तकाले का सल्ले? जाऊ दे ना तिकडे. 200-300 गेले तर लोक तर लाख रुपये गमावते. तू तर 200-300 रुपयेच पाठवू राहिला. फालतू नाही असं काही नको बोलू. नाही वापस नाही पाहिजे म्हणा पैसे. नाही मला पैसे वगैरे काही वापस नाही पाहिजे, पण मी असंच म्हणून राहिलो बा. नाही मी तुला पैसे परत करून देईन. मला हे असं बोललेलं मला बिलकुलच आवडत नाही. अरे सॉरी, गलती झाली बुवा, गलती झाली ना. ये पण उद्या काढ तू टायमातला टाईम आणि ये म्हटलं जेवण करायला. ठीक आहे, पप्पा आले नंतर कॉल करते. ठीक आहे, ठेव फोन. हो ना, 200 रुपये वापस मागू राहिला होता. कुठून देणार आहे 200 रुपये वापस? आपण तर आता सोमरा 500चं डांबर टाकणार आहे त्याच्यावर. पुरा घेऱ्यात आला पण तो. शाहरुख याला माहीत झालं, पण शाहरुख याचा आवाज आलता मला. हो दे ना माहीत. हे थोडी माहीत आहे का आपण दोघं होय म्हणून. ज्या दिवशी माहीत पडन त्या दिवशी पडन, त्या दिवशी पाहून घेऊ. आता तर सध्या आपलं खातं चालू आहे ना.
खर्च पाण्याचं कोणी राहिलं तर नाही ना सांगायचं. नाही नाही कोणीच नाही राहिलं, सगळ्यालेच तर सांगितलं आपण आता आमंत्रण. जाय अंदर जाय आणि उद्याची तयारी कर. उद्या मग वक्तात काय काय करशील सगळं पूजेचं सामान काढून ठेव. सरपंच साहेब, अरे बोला. झाली का आपली उसळ तयार? उसळीचं सोडून द्या, उसळ तर तयार झालीच आहे. म्हटलं अर्धा किलो काजू आणि अर्धा किलो बदामा घेऊन या फक्त तुम्ही. अर्धा किलो काजू आणि अर्धा किलो बदामा. काहून तुम्हाला सामान दिलं होतं त्याच्यात लिहिलं नव्हतं का तुम्ही? नाही ते तर आहेच, शिरा बनवला आहे त्याच्यात टाकासाठी तर आहेच, पण हे म्हटलं आतासाठी पाहिजे. आतासाठी? आता कायच्यासाठी? अरे हे उसळीत टाकायला पाहिजे काजून बदामा. काजून बदामा उसळीत? हे कोणा सांगितलं तुम्हाला? अरे शेंगदाणे टाकत असते ना आलू टाकत असते. हे काय आता नवीन आणलं फालतू? नाही नाही, बस शेंगदाणे आलू, पण जशी आहे तशीच बनवा सकाळसारखी. एक नंबर झालती सकाळची. अरे टाकू द्या ना हो, टाकू द्या ना. हा एवढ्या लाखाचा तुम्ही वाळा घेतला आणि 1000-2000 पाहू राहिले काय? हा घेऊन यायला लाव ना. अर्धा किलो काजून अर्धा किलो बदामच पाहिजे ना फक्त. अरे का साबुदाण्याच्या उसळमध्ये काजू बदामा टाकायला लावू राहिले का तुम्ही? हा काय काय खर्चच करायला लावता काय? काहीच नका टाकू, जशी सकाळी बनवली होती तशीच बनवा. एवढं लखपती आहे का आपण काजू बदामा टाकू राहील त्याच्यात? बस तसंच करा. सकाळचा स्वयंपाक एक नंबर करा. काय म्हणून राहिलो मी तुम्हाला? अरे ते तुम्ही टेन्शनच नका घेऊ, सकाळचा स्वयंपाक तुम्ही सकाळीच पाहिजे. आता काय सासरे बुवा, बस बाबा. काय बस बाबा, काय काजू बदामा कायच्यात टाकत असते काय? आणखी कोण राहिलं आणखी? शिंदे साहेब राहिले ना, शिंदे साहेबाला तर सांगायचंच राहिलं. हॅलो हॅलो शिंदे साहेब. अरे बोला बोला सरपंच साहेब. काय बाबा, काय माहोल आहे तुमचा? हा आमच्या कानावर असं आला का वाळा घेतला म्हणून तुम्ही इकत? हा तो बी 1,10,00,000चा. अरे मेरे बापरे. बस तुमचा आशीर्वाद आहे बा म्हणून घेणं झाला तो, नाही तर घेणं होते का एका सर्वसाधारण माणसापासून? सर्वसाधारण? आणि तुम्ही होऊच नाही शकत. ते सर्वसाधारण कसे काय? हा पुऱ्या 7-12 गावातनी पैशाच्या बऱ्यात पहिल्या नंबरवर तुम्ही येता आणि तुम्ही म्हणता सर्वसाधारण. सर्वसाधारण आमच्यासारखे. हा एक मोबाईल घ्यायच्या वेळेस बी आम्हाला म्हटलं इन्स्टॉलमेंटनं मोबाईल घ्यायला लागते, अशी कंडिशन आहे आमची. बोला कायच्यासाठी फोन केलता? अरे त्या सीताराम भाऊचा वाळा घेतला ना आपण इकत, तर वास्तुशांतीची पूजा ठेवली आहे. तर उद्या वास्तुशांतीनिमित्त मग जेवण बी राहते. त्या हिशोबानं म्हटलं सगळ्याला सांगून द्यायचं तिकडे, मोरे साहेबाले, हां अधिक आपले तायडे, मेश्राम साहेब, मेनका मॅडम, सगळेजण येऊन जाता जेवण करायला. बरं बरं येऊन जाईन ना. किती वाजता होते कार्यक्रम चालू? 11-12 पकडून घ्या. 12 पकडून घ्या. 12 वाजतापासून समजा चालू होऊन जाते, मग ते तुमच्या आगमनापर्यंत आहे. हां पण ये जा नक्की, नाही तर मग मनसान बा सांगितलं नाही, सगळ्याला सांगितलं व्या. निधीच्या पैशातून तर नाही घेतला तुम्ही वाळा इकत? आम्हाला तर तसंच वाटून राहिलं बा का सरपंच साहेबाला निधी आली आणि सरपंच साहेबांना पुरा वाळाच घेऊन घेतला निधीच्या पैशानं. नाही नाही, अरे आताच तुम्ही म्हणून राहिले का 7-12 गावातल्या सगळ्यात पैसेवाला माणूस आहे बा तुम्ही, आणि तुम्ही म्हणून राहिले का निधीच्या पैशानं? निधीचा पैसा एखाद्यामाने एवढा आला असेल काय? तुम्ही तर विचार करा. बरं बरं येतो येतो येतो, काही लोड नका घेऊ. ओम भट स्वाहा. शांताबाईन तात्या ते तूप घ्या आणि ओम पूजेत जेव्हा मी स्वाहा स्वाहा म्हणीन, जसं स्वाहा म्हटलं तसं टाक जा. हे पूर्णच टाका लागते का एखादमानं? नाही नाही, फक्त चम्मच न टाक जा. पुरं टाकून काय बस उभया करता का घरात पुरा? पोया अलग टाक जा, भाकरी अलग टाक जा. हां भाकरी म्हटलं चांगले शेकदा झाले. कुठपर्यंत आलं काम? अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. कुठपर्यंत आलं म्हटलं काम आपलं? बस अटपातच आलं. चालू आहे भाकरीन पोया टाकणं. हे कायचे गंज मांडले, आणि गंज तर भल्ले काय काय आहे. अरे काय गंज होय का काय होय? घासले नाही का यायले बरोबर? अरे किती घासाला लावता त्याले, निघतच नाही ते काय. ते त्याला म्हणा तुम्ही बिशायत केंद्रवाले येले. हां काय हे काय गंज होय का काय होय? किती वर्षापासून आहे हे? जिकडे गेलो ऑर्डरवर हेच दिसते ना मले. अरे नवीन आणायला लावा ना त्याला काही. आपण काय बोलावं त्याच्यातनी? मालक जाणे ते जाणे नाही काय. त्याला म्हटलं का बिशायतवाला दुसरा सांगा, हेच हे गंज देते. प्रवीण भाऊ आले, थांबा आता त्याला बोलावतो. ओ प्रवीण भाऊ, ओ या बरं इकडे या, 2 मिनटं इकडे या. बोला काय म्हणता? अरे हे काय होय म्हटलं, हे गंज होय का काय होय? किती वर्षापासून का हेच चालू आहे काय? हां अरे माया लग्नाच्या अगोदरपासून हे गंज पाहू राहिलो मी तुमच्यापाशी. अरे बदलो सांग ते गंज गिंज का बस? भारत स्वतंत्र झाला त्याच्या अगोदरपासून हे गंज पाहू राहिलो मी तुमच्यापाशी. हां जेव्हा स्वतंत्र झाला होता तेव्हा याच्यात खिचडी बनवून वाटली होती तुम्ही, तेव्हापासून तुम्ही गंज बदलवले नाही. काय होय हे? काय होय का काय? किती काय झाले ते पाय ना. हां किती काय घासले तरी निघून नाही राहिले म्हणते ते. बदलून टाका ना आता गंज.
अरे काय झालं त्या गंजाले? काहीच तर नाही झालं. अंदरून थोडी काय झाले ते, बाहेरूनच झाले. आता बाहेरून तुम्ही चुलीवर ठेवताय, हा कधी कायच्यावर ठेवताय, त्याच्याच्यानं ते काय होणारच आहे. गॅसवर ठेवा बरं, काय होते काय तर. हा आता तुम्हाला काही म्हणत नाही त्याच्याच्यानं. आता हे चुलीवर ठेवायची काही गरज आहे काय? गॅसवर ठेवा बरं, काय होते काय तर ते गंज. आणि गंजात काय तुम्हाला काय आंघोळ धुवायची आहे काय? भाजीच बनवायची आहे ना? का त्या गंजातली भाजी खाल्ल्यानं काय पडू राहिले तुम्ही? अरे पण हे चांगले नाही दिसत ना. कार्यक्रम कोणते काय कोणते, आणि तेच कयकले कुयकले गंज, काय कूट नाही काय. नवीन गंज आणा जराशे. हे असेच आहे मापाशी गंज. चला येतो मी. काय असं आपण बोललो काही का बस असे पळून जाते ते? बरं जाऊ द्या, पैसे द्यायच्या वेळेस सांगतो मी त्याले मग कसं असते तर. सांगा लागन तात्याले. भाजी म्हटलं आलू वांग्याची घट्ट यासाठी टाकले ना त्यातनी काजू बदाम बारीक करून. अरे कायचं कालच तर माहित नाही का तुम्हाला? हां ते साबुदाण्याच्या उसळी टाकायला लावले तर मलाच 2 गोष्टी सुनावून दिल्या. जाऊ द्या मग, जशी आहे तशी चालू द्या. तर बाजरा बारीक करा, बाजऱ्याचं पीठ, आणि द्या ढकलून त्याच्यात. पाहिजे जास्त पतली नका करता भाजी. जरा घट्टच राहू द्या म्हटलं थोडीशी भाजी. आणि भाकरी जरा शेकाले लावजा चुलीवर चांगल्या. घ्या जरा आटपत घ्या, आता थोडा वेळानं पंक्ता बसते. काय एकटा सासू राहिला रे पगल्यासारखा तिकडे पाहून? काय पाहू राहिला तिकडे? काहीच तर नाही अरे इकडे. आणि काय पगल्यासारखा एकटाच पाहून हसू राहिला? अरे काय हसावय नाही का आता? हा हसावय नाही काय? कमाल आहे रे बुवा ते आली तर. असंच बिनफुकट कोणी हसत असते काय? पागल समजून आले का लोक तुले? समजू दे, तू आपलं काम कर. बस ते होमपूजा खतम झाली का इकडे पंक्ता वाढून देऊ? रप्प 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 चालू वाढणं करणं. तूच करत बसते वाढणं. तात्यानं हे कॅटरसचे माणसं सांगितले काही गरज नाही वाढणं करायची. तुला एवढी गरज असेल तर तू वाढणं करजो. इथं काय मी काय वाढणं करायला आलो काय? जेवायला सांगितलं जेवण करण आणि घराकडे पयन. नाही का रे बा सल्ल्या काका? जाणार रे बा, कायले मॅट करू राहिला? तुला जे वाटते ते करजो. तुम्ही पाहिजे बा तुमचं. मी तर काही नाही. मी पहिल्या पंक्ती जेवायला बसीन आणि दुसऱ्या पंक्तीत डायरेक्ट घरी. सांगा लागन तात्याले मग तुमच्या बाऱ्यात का काहीच हातभार नव्हे लावू लागला म्हणून. बिनधास्त सांगून दे. मी पहिलेच सांगितलंय त्याले का फक्त तुम्ही जेवण करायचं आमंत्रण दिलं तर जेवण करायलाच येईन आम्ही. दुसरं नाही केलं. ठीक आहे ना. त्या घरी कोणता कार्यक्रम असला तेव्हा तुला सांगेन. तुम्हाला मी म्हणीनच नाही हातभार लावा म्हणून. मी सारखे कॅटरसचे पोट्टे सांगी. मी थोडी सांगणार आहे तुम्हाला हातभार लावा म्हणून. कारण ते आपण बनच केले नाटकं आता वाढणं करायचे. तो कुठं आहे त्याला परम मित्र सोन्या? काय माहित कुठं आहे तर. अरे खरंच ना, तुमच्याशी खोटं बोलून काय करणार आहे? अरे 1 करोड 10 लाखाचा घेतला हा वाळा. तुम्हाला किती रुपयाचा सांगितला ते ना? मला 50 लाखाचा. अरे 40 लाख रुपयाचा त्याला सागवानच लागलाय वाड्याले. आणि कसा काय देणार आहे 50 लाख रुपयातनी वाळा? मला सांगू राहिले होते का 50 लाखाचा घेतला म्हणे वाळा. अरे तुमचे सासरे खोटे बोलते ना हो. तुम्ही पैसे नाही मागितले पाहिजे म्हणून. आम्ही सांगतो तुम्हाला खरी कंडिशन काय आहे तर. पैसा तर भक्कम आहे तुमच्या सासऱ्यापाशी. तुम्ही तर हक्कानं मागायला पाहिजे. मी तर म्हणतो का तुम्ही वाड्यात हिस्सा टाकायला पाहिजे. नाही का रे बा रिंके? यायनं वाड्यात हिस्सा टाकायला नाही पाहिजे काय? अरे जवाई माणूस तुम्ही आणि तुम्ही झोल खाऊ राहिले राजे बस. अरे कायचा हिस्सा देते ते? अरे फक्त इनमीन 30,000 रुपये मागितले म्या पेरणी करासाठी. तर त्याच्यात असतं मला 10 गोष्टी सुनावल्या. पहिलेच तर पैसे नाही दिले म्हणे तुम्ही. पहिले असे किती पैसे आहे? आता हिशोब काढतो म्हटलं तर 3 लाखाच्या जवळ आहे. अरे मग काय झालं? इनमीन 3 लाख रुपये आहे. इथं 1 करोड 10 लाख रुपयाचा वाळा घेऊन राहिले आणि तुम्ही एकुलते एक जवाई असून 3 लाख रुपयासाठी एवढा वाद करू राहिले. अरे एकुलता एक थोडी जवाई आहे, 2 आहे ना. एकुलते 2 जवाई आहे. मग काय आहे त्याच्यात नी? अरे पोरग आहे ना त्याले. एकुलते 3 लेकर आहे त्याले. काय आहे त्याच्यात नी? अरे खाता खवरल्या सरत नाही ना. रोजचे त्याई ना 1 किलो काजू आणि 1 किलो बदाम बी खाल्ले ना तरी सरत नाही. एवढी प्रॉपर्टी आहे याच्यापाशी. 5 लागीन वकिलाला भेटा लागीन आणि टाकाच लागीन या वाड्यातनी हिस्सा. त्याच्याशिवाय जमन नाही. नाही टाकाच तुम्ही. त्याच्याशिवाय जमतच नाही ते. टाकाच लागते तुम्हाला. हे पोतं घ्या वाघाट्याचं. वाघाट्याची भाजी बनवा. याच्यावरच उपास सोडा लागते म्हणते आषाढी एकादशीचा. चांगली भाजी बनव जा. कांडाले लावा बायाले चांगले येले. कांडल्याशिवाय भाजी नाही बनत त्याची. बनवता येते ना तुम्हाला का बनवून देऊ? नाही आपण तर कधी केली नाही वाघाट्याची भाजी. तुम्हीच बनवून द्या. बरं ठीक आहे बनवून देतो. पण सगळं निपटल्यावर 90 पाच जा. अरे काय राजू, तुमच्याच मालकाचा इच्छा कार्यक्रम आणि मावर डांबरीकरण करू राहिले तुम्ही 90चा. आणि 90 का सस्ती होते काय? अर्धी तुम्ही पेजा त्याच्यातली अर्धी मी पी. बरं ठीक आहे. कुठं चालले तुम्ही? तात्याच्या इथं चाललो ना जेवण करायला ना. असे वापस या लवकर इकडे. बोल काय म्हणतो? हे फालतू तुमचा ताल करणं बंद करत जा. येटायातल्या बाया मले म्हणते त्या नवऱ्याले कपडे नाही आहे का म्हणते. उठला सुटला का बनेलीवरच दिसते म्हणते. चुपचाप अंदर जा आणि कपडे घाला चांगले आणि नंतर जा जेवायले. मला तिथं असे बनेलीवर दिसले नाही पाहिजे.
अरे जाऊ दे ना, त्या येट्यातल्या बायाले कुठं मनावर घेऊन राहील तू? हा, तिकून तिकडे जेवण करतो आणि तिकडेच पांटेला उघडायला जातो. फालतूचे नाटकं काही करू नका. चुपचाप घरात जा, कपडे बदलवा. हा, मग जेवण झाल्यावर घरी या वापस, कपडे बदलवा मग पांटेल्यावर जा. फालतू बनेलीवर सोंग करायचे काम नका करू. चल ना, सांगणं तर माझ्या घरी सांगितलंय, तुमच्याही सांगितलंय आणि भीमा भाऊच्याही सांगितलं आहे. चला पहिल्या पंक्तीत जेवण करू आणि मग जराशी मजा बी पाहणं होते. पोलीसवाले येतेच तोपर्यंत थोडा तमाशा पाहून येणं होते ना. इथं नाहीतरी काय आहे आणि घरी काय आहे. घरी आता अधिक स्वयंपाक करायला लावा लागन. माई बायको म्हणे मी तर जातो म्हणे, तुम्ही जा का नका जाऊ. माया घरची म्हणे तुम्ही जा का नका जाऊ म्हणे. ते नवरा बायको दोघं जण सांगायला आलते म्हणे. चला मग काय बसता काय नाही काय, चला येऊ जेवण करून, थोडे तमाशे पाहणं होते. तेच म्हणून राहिलो मी. चला मिलिंद काका. असं म्हणता काय, चला मग येऊ. बापरे, मोहन सेठ तर एकदम चमकून राहिले बा. धर्मेंद्रासारखाच दिसू राहिला रे तू तर. चढवा चढवा अधिक झाडावर. धर्मेंद्र सारखा दिसू राहिला, मिथून सारखा दिसू राहिला आणि अक्षय कुमार सारखा दिसू राहिला. अधिक सांगा कोणते हिरो बाकी असन तर. धर्मेंद्राचे डोळे काय एवढे मोठे आहे काय? अरे लहानपणी असाच दिसणार रे धर्मेंद्र. विचार ना राजा, विचार. अरे असाच दिशे रे मोहन, त्यासारखाच दिशे. बस राहू द्या, तुम्ही दोघं तिघं मिळून मजा घेऊ राहिले नाही. बरं तू चालला कुठं? येतो ना जरासा अंदरून फेरफटका मारून. काही फेरफटका नको मारू, चल तिकडे वाळणं करायला चल पहिले. एवढे चांगले पांढरे कपडे घातले मी प्रेसचे. हा, तू मला वाळणं करायला लवराला म्हणजे त्याच्यावर भाजी गिजी सांडली आणि भाजीचा डाग लागला. काय कमी पैशाचा शर्ट आणि पॅन्ट आहे का तो? प्युअर लिनेनचा कपडा होय, लिनेनचा. काय मीटर आहे माहित आहे का तुले? घे, जास्त गोष्टी नको करू, चल बरं चल तिकडे. चल रे मोहन, वाळणं करायला कोणीच नाही तिकडे. चल हातभार लावाले. हे म्हणलं का सांगू, असे कामं फालतूचे. वाळणं कर आणि हे कर. पांढरे कपडे घातल्यावरच येते का तुमचं? चल रे चल. काय वय व देवानंद भाऊ, हे लोक आहे का काय वय? हा, अरे लोक सांगितले का काय सांगितले तात्यानं? मला तर वाटते का अधिक गंज मांडा लागन डबल भाजीचे. मला तसंच वाटू राहिलं ना. हे काय वय आहे? काय 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 महाप्रसाद होय का हा? महाप्रसादात एवढे लोक जेवायला नाही येत. पूर्ण गावात सांगितलं वाटते बुवा तात्यानं. काय माहीत गाव सांगितलं का पुरा जिल्हा सांगितलं तर. हे काय होय लोक होय का काय होय? चांगलं कंबळलं हेकोळलं होते इथं तर वाढणं करणाऱ्याचं. देवानंद भाऊ, मी काय म्हणून राहिलो, इकडे पहा पहिले. याची त्याची वाट काही पाहत बसू नका. हां, चुपचाप म्हटलं आपण तिकडे जाऊ जिकडे स्वयंपाक बनणं चालू आहे आणि आपल्या पुरतं वाढून घेऊ आणि पटापट खाऊन घेऊ. काय म्हणून राहिलो मी, याची त्याची वाट पाहू नका. मला 100% माहीत आहे का इथं अन्नदाता तुटवडा पडते म्हणून. हे पुरतच नाही. एवढी जे भाजी बनवली ना, हे पोया बनवल्या काहीच नाही पुरत. हां, हे लोक पहा काय भिडले लोक जेवाले. मी काय म्हणून राहिलो, चुपचापमध्येच घेऊ दोघं जणं. हां, तिकडे जाऊ आणि मस्त जेवण करून घेऊ शांततेत. पण बाकीचे हो, पाटील आहे, नामदेवराव आहे, दिलीप भाऊ आहेत, हे काय म्हणन मग? ते काही नाही म्हणत. ते काहीच नाही म्हणत. ते काय म्हणणार आहे सांगून देऊ ना. अरे जबरदस्ती म्हणा, लोकांना बोललं आम्हाले, जेवाच लागलं म्हणा. काय करता म्हणा मग? हां, दिमाग आहे ना आपल्यापाशी, तुम्ही काय लोड घेता? चला. पोळी पोळी पोळी. ए रिंक्या, अरे इकडे दे रे, इकडे दे. भाकर आण भाकर. वा 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 वा, एक नंबर काम आहे. पांढरे कपडे घालून घेतले मला सांगू राहिला. तू घे ते हातानं वाळणं कर, मला नको सांगू. अरे आणा रे इकडे, पोळी भाजी काहीच नाही इकडे. हो आणते भाऊ, आणते. अरे घे रे मोहन, पांढरे कपडे घालून घेतले झालं काय? वाढणं कर जरासा. हा थांबा, आणतो. मला लय चांगलं वाटलं का तुम्ही आले म्हणून. कसा वाटला शिंदे साहेब आपला वाडा? काय पालाकते बुवा, पैसेवाल्याची मजा आहे. वाडे काय घेऊ राहिले, वावरं काय घेऊ राहिले, सगळं तुम्हीच घेऊ राहिले बुवा. लेले कंपनी. हे आपलं पोरगं आहे भोला. पुण्याले राहते तो, पुण्याले आहे शिकाले. काय म्हणते भोला? हां, काय म्हणते पुन्हा आपलं? पुन्हा चांगला आहे ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही काय बाहेर जेवायला बसू नका. फम गर्दी आहे म्हणते. हां, तुम्हाला अंदरच मी जेवण करायची सोयसाय लावून देतो. तुम्ही अंदरच जेवण करा. अरे बाहेर तर आम्ही तसं नव्हतं जेवत हो. हां, बाहेर नाही जेवत बा, पोटभर जेवण नाही होत आपलंवालं. आपण इकडेच जेवतो. त्याच्या पहिले म्हटलं जरासा वाळा गिळा पाहतो, मग जेवण करतो. बरं बिंदास पा, नंतर जेवण करता. मॅडम काऊन नाही आले? अरे मॅडम सुट्टीवर आहे ना, त्याच्याच्यानं नाही आल्या. नाही तर त्याला तर आवड आहे अशी महाप्रसाद खायची. महाप्रसाद काय होय? वास्तुशांतीचं पूजेचं जेवण होय. बाहेर एक राऊंड मारा तुम्ही, महाप्रसादच आहे असं समजा लोक. काय म्हणते काका, सगळं मजेत? हो साहेब, सगळं मजेतच चालू आहे. आता जेवण वगैरे केलं का तुम्ही? नाही, करतो ना थोड्या वेळानं. थोडा वाडा पाव म्हटलं कसा घेतला तर, त्याच्यानंतर जेवण. हा पा ना, पा बिंदास पा. जेवण केल्याशिवाय बिलकुल जायचं नाही म्हणजे नाही. जेवण करूनच जातो ना. जेवण कर आणि नंतर ड्युटीवर जाय. काहीच तर नाही सापडू राहिलो साहेब.
बरोबर पा तेवढ्यातच आहे कुठं ना कुठं. पूर्ण इकडे पाहिलं आपण पण तेवढ्यातच आहे. साहेब दिसलं साहेब, हे पा घ्या घेऊन घ्या, चुपचाप घ्या, चुपचाप फक्त कोणालाही माहीत नाही पडलं पाहिजे.